3 वर्ष साहेब झालेली आहेत आणि याच्यामध्ये जवळपास 150हून अधिक कॅबिनेटच्या बैठका झालेल्या आहेत. आतापर्यंत हे काम व्हायला हवं होतं. स्थानिक जे यावेळी जे आंदोलन उभं राहिलं होतं त्यामुळे जे प्लॅटफॉर्मवरती असणारे जे नेते आहेत ते आज आमदार आहेत. दोन्ही इथले आमदार असतील, आमच्याकडचे आमदार असतील, हे सगळे सत्तेतले आमदार आहेत. त्यामुळे यांना तो पाठपुरावा दिल्लीतला सहज शक्य होता. पण त्यांनी तो का केला नाही हा प्रश्न आता जनता त्यांना विचारणार आहे. त्यांच्या मनात खरंच ते नाव देण्याची इच्छा होती का, की ही फक्त बिरबलाची खिचडी करून दाखवायची, म्हणजे ती लटकवलेली आहे पण ती शिजत नाहीये. अशी परिस्थिती असेल तर तुम्ही लोकांना मूर्ख बनवत आहात आणि इथून पुढे लोक मूर्ख बनणार नाही. त्याचा त्यांना म्हणजे म्हणतो ना आपण त्याचा धडा त्यांना मिळेल अशा पद्धतीची अपेक्षा आहे. पण ती पाळी येऊ देऊ नये अशीच आम्हाला त्यांना विनंती आहे. आणि सरकारच्या मनात जर का दुसरं कुठलं नाव असेल तर याच्या आधीचं नाव सुद्धा बाळासाहेब ठाकरेंचं होतं. ते लहान नाव नव्हतं. त्या लहान नाव म्हणजे त्या मोठ्या नावाला सुद्धा परतवून लावलेलं होतं. तर याच्या नंतरचं नाव कुठलंही असो, मग ते अगदी NMI म्हणून काय आहे ते याची लोकांना कळतं. NM म्हणजे काय तर तोंडाने घ्यायची गरज नाही. पण ते जरी आलं तरी ते जाळून टाकू एवढं मात्र लक्षात ठेवा. त्यामुळे भूमिपुत्र शांत बसणार नाही. आग्र्यांच्या म्हणजे आगरी, कोळी, कराडे यांच्या नादाला इंग्रज पण लागले नव्हते. तर तुम्ही लागू नका. आम्ही सध्या सुखवस्तू झालो, शिकलोय म्हणून थोडीशी डोकी आमची शांत झाली असतील. पण आमच्या DNA मध्ये ती आग अजून आहे. हे विसरू नका आणि ती उगाच भडकवू नका. एवढीच तुम्हाला अपेक्षा आहे.